1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। उत्तर प्रदेशमध्ये शिवाजी महाराज यांचे लष्कर सामर्थ्यावर भव्य संग्रहालय निर्माण कार्य होत असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी सांगितलंय। आनंदी येथे परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गीता भक्ती अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या निमित्तानं रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आळंदीमध्ये आगमन झाले। त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधीचं दर्शन घेतलं आणि पूजन केलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी सिद्धेश्वर मंदिरात सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, तत्पूर्वी माऊलींचं दर्शन घेतलं। यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त विकास ढगे पाटील, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते भगवे वस्त्र, संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती आणि प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी देवस्थान कर्मचारी, भाविक उपस्थित होते। श्री योगी आदित्यनाथजी महाराज यांच्या उपस्थितीनं गीता भक्ती अमृत महोत्सवात आनंद उत्सव, आनंदी उत्साही वातावरणात जय श्रीरामचा नारा, जल्लोष। गीता परिवार आयोजित परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवजी गिरीजी महाराज यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गीता भक्ती अमृत महोत्सवाची सांगता आळंदीमध्ये भक्ती आणि सांस्कृतिक ऐश्वर्याच्या भव्य उत्साहात झाली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी महाराज, योग ऋषी श्री रामदेवजी महाराज आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती समारोपाच्या दिवसाचे आकर्षण ठरले। महोत्सवात 8व्या दिनी आनंदोत्सव साजरा झाला। सुमारे 15,000हून अधिक भाविक यावेळी उपस्थित होते। आनंदानं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवात समरस होण्यास आले होते। उत्साहात संपूर्ण आळंदीची संतलीला भूमी भक्ती आणि शक्तीनं आनंदानं उजळून निघाली। महोत्सवाला सामूहिक अध्यात्माचा तेजस्वी उत्सव साजरा केला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले विचार मांडताना म्हणाले, हा भव्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि अनेक दैवी व्यक्तिमत्वांना एकत्र आणल्याबद्दल मी स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज आणि गीता परिवार यांचा आभारी आहे। इथे येणं आणि संतांचे आशीर्वाद मिळणं हे माझं भाग्यच आहे। स्वामीजी अनेक वर्षांपासून गीतेच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार करत आहेत। गीतेतील ज्ञान सर्वांसमोर सोप्या पद्धतीने मांडल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। संपूर्ण महोत्सवामध्ये प्राचीन ज्ञानाचं पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने असंख्य उपक्रम राबवले गेले, ज्यात श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वर उपासना, 2500 वैदिक आचार्यांनी केलेले 81 हवन कुंडिया महायज्ञ, वेदशास्त्र संवाद, कृतज्ञता ज्ञापन पर्व, नगर प्रदक्षिणा, रामायण आणि भारतीय संत परंपरा यावर 450 कलाकारांनी सादर केलेलं महानाट्य, भक्तिरस गायन, कीर्तन, 1111 विद्यार्थ्यांद्वारे मृदुंग वादन, 11,111 लोकांचे गीता पठण, ज्यात विद्यार्थी, गीता परिवाराचे सदस्य आणि इतर भक्तांचा समावेश होता। योगी आदित्यनाथजी यावेळी मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी महाराज महोत्सवाविषयी म्हणाले, आळंदीच्या पवित्र भूमीवर हा पूजनीय कार्यक्रम पूर्ण भव्यतेनं आणि दिव्यतेनं आयोजित करण्यात आलाय। स्वामीजींनी गेली 75 वर्ष वैदिक सनातन धर्मासाठी चिकाटीनं आणि समर्पित प्रयत्न केलेत। हा महोत्सव पूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांनी हाती घेतलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे। आध्यात्मिक गुरु आचार्य श्री बाळकृष्णजी महाराज, स्वामी श्री राजेंद्र दासजी महाराज, श्री अवधेशानंद गिरीजी महाराज, शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, श्री रमेशभाई ओझा, साध्वी भगवती सरस्वतीजी, स्वामी चिंदानंद मुनीजी महाराज, तसेच चंद्रकांत दादाजी पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, दिलीपरावजी वळसे पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, चंद्रकांत पाटील आदींचं मनोगत झालंय। गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी स्वामी श्री गोविंददेवजी गिरीजी महाराज यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, मी सर्व संतांचे आणि आदरणीय पाहुण्यांचे त्यांच्या बहुमोल उपस्थितीबद्दल हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार मानतो। या पवित्र महोत्सवाला सर्वांच्या उपस्थितीनं खरोखर समृद्ध आणि प्रकाशित केलाय। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मैदानकर, आळंदी।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.